कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या सर्व मित्र परिवारांना व कुटुंबाला रोहित जाधव व्लॉग्स कडून। तर आत्ता वाजलेत सकाळचे 7 आणि निघालो शाळेत जायला। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी फिक्स शेड्यूल। शाळेत जायचं असतं सगळ्यांना, सर्व शिक्षकांना भेटून त्यांना आठवणी असतात, त्यांना पण बरं वाटतं की आमची एकही अशी बॅच आहे जी दरवर्षी शाळेत जाते। तर निघू। कसं बस आतमध्ये आलोय आम्ही। यायचे थाप राजा शाळेतून बाहेर काढलंय आम्हाला। तर कसं वाटतं तुला? पहिल्यांदा व्हिडिओ सकाळी सकाळी चौघ साहिल लोचन नाव काय? नीरज हे निशांत प्रसाद का प्रसाद कुठलाही सांग भारताचं नॅशनल सॉन्ग। हे सोडतच नाही। भारताचा राष्ट्रीय प्राणी बंगालमध्ये जातोय काय? प्राणी बोललो, पक्षी विचारला देन लापा प्राणी बोललो मी। महाराष्ट्राचा सांग, महाराष्ट्राचा। काय वाघ? मागला देतोय महाराष्ट्राचं शेकरू आहे ते माहिती आहे। भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं? राष्ट्रगीत कोणी लिहिलं? राष्ट्रगीत चल टायगर आहे। सर्च केलं बंगाली वाघ हे पाण्यात पोहतात, भारतीय वाघ हे पाण्यात पोहत नाही। हा माहिती आहे काय? भारतीय वाघ हे पाण्यात पोहू शकत नाही आणि बंगालचे टायगर आहेत ना हे पाण्यात पोहतात। इंस्टाचा व्हिडिओ बघून आला, अभ्यास करून आलाय। शाळेतलं काय ध्वजारोहण मिळालं नाही, पण बाजूला जे
शाळेतलं काय ध्वजारोहण मिळालं नाही, कारण की मग आता रूल आणि वेगळे झालेत म्हणून आतमध्ये काय घेतलं ना, बाहेर काढलं. निशांत एक श्लोक बोलून दाखवते पूर्ण. कुणाचा करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय हर हर माळी चल आज लालबागला. आज आता चालू झाले असतील. आगमनाला गेलास तू? लालबागच्या राजाचा गोटा आगमन असतो. अरे चिंतामणीचा विचार करतो मी कधी लालबागच्या राजाच्या आगमनाला गेलो. जागेवर पण होता. चिंतामणीचं मोठं आगमन असतं आपलं. माहितीच नाही, फिरलोच नाही. अरे काय, अरे साधी सिंपल गोष्ट आहे. 23 वर्ष झाली तू मुंबईत राहतोस ना. शिकवला शाळेमध्ये मराठी सायंटिफिक नाव सांग. हा साफ करायला नॉलेज मिळालं ना तुला? नॉलेज नाही भेटलंय, पेपर नॉलेज. आणि स्वतंत्र दिनानिमित्त ही रिओ कॉलेजची रॅली आली आहे. NCC रामनिवास सूर्या ज्युनियर कॉलेज. का नाव खराब करतो? लय लांब आहे बाबा. मध्ये पण गेलं नाही. वा वा वा. कसं पकडतात सगळ्यांनी वरती बघा. तुला नाही येत दाखव ना. तुला नाही वाजून दाखव. घेऊन तरी ना पण आपले बघू नको. आम्ही टेक्निकल करू. शुरू नहीं करते दिखा दे.
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। तर आता आलोय घरी आणि शाळेतलं ध्वजारोहण झालं म्हणजे आम्हाला भेटलं नाही, कारण की आम्हाला म्हणजे बाहेर काढण्यात आलं, कारण की रूल आणि चेंज झालेले आहेत. आता शाळेतले आधी जायचो तेव्हा थांबायचो, पूर्ण कार्यक्रम अटेंड करायचो. 26 जानेवारीला पण तसंच झालं होतं. आम्ही आतमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग झाल्यानंतर लगेच बाहेर जा असं केलं, कारण की आता काय म्हणजे जी लोक असतील ती बदलली असतील, सोसायटीमधले आणि कर्मचारी असतील ते बदलले असतील, पण शिक्षक अजून तेच आहे. तर शिक्षक आहेत जुने, म्हणून आम्ही आतून शाळेत जातो. इमारत आमची आहे, त्या इमारत आम्ही आयुष्यातली जी महत्त्वाची वेळ होती, महत्त्वाची वर्ष होती ते तिथं घेतलेत. मित्र भेटले नवीन, शिक्षकाचे जुने आठवणी आहेत त्या म्हणजे वर्षातून 2दा तरी आम्ही जातो. तर आता आलोय घरी आणि नाडकर्णी चौकातला आम्हाला ध्वजारोहण भेटलं. त्याचबरोबर बँडमध्ये मी आणि लोचन होतो, निशांत होता. त्या एक म्हणजे असं वेगळं वाटलं मुलांना वाजवताना. तर सर अजून तिथं सांगतात की ही शाळेतली पहिली बॅच ज्यांनी बँड वाजवलं नाही. तर तेच आहे. तर ब्लॉगचा एंड. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.